उल्हासनगर 5 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संतोष निवृत्ती उबाळे, अध्यक्ष अंबरनाथ 140 विधानसभा समाजसेविका सीमा संतोष उबाळे यांनी केले होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा हा गेल्या 6 वर्षापासून करीत आहेत। यावर्षी अध्यक्ष संतोष उबाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सव सोहळा निमित्ताने अंबरनाथ विधानसभा क्षेत्र आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप डोंगरे, आदिनाथ कोरडे, बंटी भाई, मनोज शेलार, ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, उद्योगपती मोहन कांबळे, ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव, सिमरन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार शर्मा, रिपाईचे बरकत अली खान, आनंद कांबळे, आशाताई सोनावणे, साजी जोंधळे यांच्यासह आदी मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याचे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने जयंती सोहळा संपन्न झाला। माणसामध्ये बसवलं या महामानवाची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने आभार मानतो आणि असंच दरवर्षी जोराने आणि जोमाने एवढा आनंदाने सगळे खेळत राहत आहे। काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम। बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते व थाटामाटामध्ये ती साजरी केली जाते। आमचे परममित्र संतोष निवृत्ती उबाळे व आमच्या ताईसाहेब या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाबासाहेब जयंती त्या थाटामाटामध्ये साजरी करीत आहे। त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक कार्य के बारे में क्या कहेंगे? जिस तरह से बाबा साहब आम्बेडकर ने जो संविधान रचा था उसमें ये कहा था कि सर्व जाति सर्व धर्म को सभी लोगों को एक इंसान की नज़र से देखो। उस हिसाब से संतोष उबाळे ने वही काम करते आ रहे हैं। पिछले 5-6 सालों से यहाँ पे हिललैंड परिसर में कि सेवाएं होनी चाहिए और बाबा साहब आम्बेडकर की जो जयंती मनाते हैं उसमें एक ही उद्देश्य है कि सेवा करो, सबके साथ लो। उसी हिसाब से हम संतोष उबाळे को ढेर सारी शुभेच्छा देते हैं। उस हिसाब से संतोष उबाळे ने सृष्टि सीमा संतोष उबाळे फाउंडेशन बनाई है जो कि सेवा करते आ रही है। जय हिंद। लाल साहेब एसोसिएशन के माध्यम से आपकी पूरी टीम यहाँ पे मौजूद है और यहाँ पे आप देख रहे हैं कि संतोष उबाळे इनका कार्य पहले थोड़ा सा कम था, बढ़ते 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 आज इतना बड़ा माहौल बनाया है कि आज हर जगह देखो तो सबसे बड़ी जयंती यहाँ पे। आपको कैसे लगता है, क्या कहेंगे? जय भीम, जय महाराष्ट्र। संतोष उबाळे जी जैसे यहाँ आज ही नहीं हमेशा हर कार्य में आगे रहते हैं। किसी गरीबों के दुख सुख में हमेशा मैं देखता आया हूँ, हमेशा आगे आके उनका सहकार्य करते हैं और उनका जो भी रहता है वो काम पूरा करके देते हैं। जैसे आज भी यहाँ पर इन्होंने महारैली बोलोगे यहाँ पर संतोष उबाळे ने निकाली है। यहाँ पर सबसे बड़ी आयोजन इन्होंने ही किया है और पूरा मोहल्ला आज इनके साथ खड़ा है। क्यों आगे भावी नगर सेवक यही होने वाले हैं। तालियां बजाएं। गणेश साहब, आप देख रहे हैं यहाँ पे एक ऐसा माहौल बना है खुशियों का, क्या कहेंगे इस विषय में? बस सबसे ज़्यादा भाई मला खुशी ऐसी हो रही है, मला डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के इतना महोत्सव देख के तो मज़ा आ रहा है। मला इतनी भीड़ कभी देखी नहीं है मैं पहली बार देख रहा हूँ उसको। और संतोष उबाळे जी का धन्यवाद है, इतना अरेंजमेंट करना बड़ी बात है। उबाळे साहेब सर्वांना क्रांतिकारी जय भीम। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव उल्हासनगर मध्ये या ठिकाणी खूप जोशात आणि जोरामध्ये होत आहे। मी आज शहापूर पासून मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ
या ठिकाणावर जयंती उत्सवामध्ये सामील होऊन आलो, पण आजचा जो माहोल या ठिकाणचा आहे, संतोष शेटनी जो उभा केलेला आहे, हा माहोल खूप विशेष माहोल आहे. या माहोलमध्ये त्याने अनेकांना ट्रॉफ्या दिल्या, अनेकांना पुष्प दिले, बुके दिले, शाल दिले, सन्मानित केले. मी तर म्हणतो की या सन्मानाचे मानकरी संतोषजी आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं ते सतत काम करतायत. मी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने, ठाणे प्रदेशच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. जय भीम. इथेच थांबतो. उबाळे साहेब, आपण जनतेला काय शुभेच्छा द्याल आज 14 एप्रिल दिनानिमित्त? आलेल्या माझ्या सर्व वरिष्ठ मान्यवरांचं पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज 134वी साजरी करत आहोत. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज सर्व भीमानुयायांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुण्यांनी जे माझं कौतुक केलं हा माझं सौभाग्य समजतो. आणि महाबोधी बिहार याचं आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व शासनकर्त्यांना, राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचयिता आहेत. ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये, आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावा. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हीच आमची जयंती असणार. जय भीम, जय बुद्ध.